निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी। निदा खानला आसरा दिल्याचा आरोप। मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक। नाशिक पोलिसांकडून निदा खानला संभाजीनगरमधून अटक। गेले 5 दिवस निदा खान एमआयएमच्या नगरसेवकांना आसरा दिल्याचा आरोप। नगरसेवक मतीन पटेललाही नोटीस बजावल्याची माहिती। निदा खानच्या अटकेमुळे टीसीएस प्रकरणावर प्रकाश पडणार। टीसीएस प्रकरणातील 6 आरोपींची आज पुन्हा चौकशी। शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची आज चौकशी। बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि नेटवर्किंगचीही तपास यंत्रणांकडून चौकशी होणार। कल्पना खरातची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव। भोंदू खरातच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। फसवणूक प्रकरणात कल्पना खरातचा जामीन अर्ज दाखल। दोन 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री असतील। जय पवार यांचं विधान। तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। पायधुनी प्रकरणात घातपात की आत्महत्येचा संशय। पोलिसांच्या तपासात कुटुंबियांकडून घरात सापडली विविध प्रकारची औषधं। सर्व गोळ्या फॉरेन्सिक्सकडे पाठवणार असल्याची माहिती। कांद्याच्या दराची घसरण अद्यापही सुरूच। कांद्याला क्विंटल 50 रुपयांचा दर। कांद्याच्या दरावरून शेतकऱ्याचं सटाणा मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन। महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या 10वीचा निकाल जाहीर। राज्याचा निकाल 92.09%। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल। 10वीच्या निकालातही मुलींची बाजी। तामिळनाडूत स्थानिक पक्ष एकत्र येत नवं समीकरण बांधण्याची शक्यता। अण्णा द्रमुकने मागितला द्रमुकचा पाठिंबा। द्रमुकचे नेते स्टॅलिन यांची आमदारांच्या बैठकीत माहिती। केरळचा मुख्यमंत्री ठरवण्याचे पूर्ण अधिकार हायकमांडला। आमदारांच्या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला ठराव। हायकमांड जे नाव सुचवेल त्याला सगळे आमदार पाठिंबा देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी बैठक। मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारी यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची 13 विमानं पाडली। 11 एअरफील्ड उद्ध्वस्त केले। एअर मार्शल भारती यांची माहिती।